हे दिसते ते आहे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर. इंद्रायणी नदीच्या घाटावर आता आलो. सोबत आहे आमचे गिरी महाराज आणि त्यांच्या सहवासात आता पूर्ण आळंदी शहराचा फेरफटका मारणं सुरू आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये जाऊन आणि संत ज्ञानेश्वर माऊलीचं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आळंदीला आलो आणि संपूर्ण आळंदी शहरामध्ये फिरून आणि माऊलीचं दर्शन घेऊन आता आलेलो आहोत घाटावर. हा मागे जे दिसतो तो आहे स्तंभ आणि हे पूर्णपणे घाट आहे. या घाटावर आलेले सर्व भक्त आंघोळी करतात आणि हा मुलगा काय गंध लावतो, तू लाव गंध. शाबास. काय नाव तुझं? अर्जुन. अर्जुन. हा अर्जुन मुलगा आहे, यानं गंध लावलेलं आहे. थांब जरा 2 मिनिट. अशा पद्धतीनं हा संपूर्ण इंद्रायणी नदीचा घाट आहे आणि या घाटावर सर्व महाराष्ट्रातून येणारे सगळे वारकरी संप्रदायाचे भक्त या ठिकाणी उदर आंघोळीसाठी या ठिकाणी येतात. संपूर्ण घाटाचं हे मागे विहंगम असं दृश्य दिसते आणि अशा पद्धतीनं ह्या आहे आळंदीतील इंद्रायणी नदीचा घाट. थोडा थोडा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला व्हिडिओ आटपता घेणं भाग आहे. आळंदी शहराचं हे आहे दृश्य आणि या ठिकाणी प्रसादाची, तुळशीच्या माळीची आणि भक्तीच्या साहित्याची दुकाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे आता आलो आहोत आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवल्या भिंतीजवळ.